छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की ऐका आतमध्ये काय झालं हे दादा आपल्याला 2 मिनिटं सांगतील आणि दादा पुस्तक वाचतील. जे पुस्तक आहे जे बहुजन समाजासाठी त्या ठिकाणी त्यांनी लिहिलं व छत्रपती शिवाजी महाराज हे थोडक्यात त्यांचं काम त्यांचं कार्य त्यांचे विचार इतके मोठे होते ते कमी शब्दात कधीच पसरू शकत नाही. शिवाजी महाराजांच्या काळी आणि संतांकारीच्या एकूणच काळात स्त्रियांच्या आबरूला विशेषतः गोरगरिबांच्या स्त्रियांच्या आबरूला किंमत नव्हती. वाढ दे की असं करणार पुस्तक वाचलं छत्रपती शिवाजी महाराजांचं काय होतं हे थोडक्यात आपल्याला कळतं. पुस्तक वाचन जरा कमी इथून हा विषय सुरू झाला. त्यांनी बोललं मग हे काल आपल्याकडे त्यांनी विविध कलमाच्या अंतर्गत कारवाई व्हावी अशी विनंती केली. तुमच्या सगळ्यांची मागणी आहे अशा पद्धतीने महिलांबद्दल खालच्या लेवलला जाऊन बोललं आणि तसंही म्हणताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जो अवमान त्यांनी केला या सगळ्या गोष्टी करताना यांचा FIR विचारावा, FIR रजिस्टर व्हावा आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन व्हावं. शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. शिवाजीचं पुस्तक शिवाजी तसं पाहिलं छत्रपती शिवाजी माणूस म्हणून तुमच्याविषयी आम्हाला अतिशय सहानुभूती आहे. तुम्हाला किती ताण येते कळतं तुम्ही तिकडे ढकलताय ते मागचे इकडे तुम्ही काय करायचं तुम्ही इकडे तेव्हा चला वस्तू तुम्ही चांगले आहात सगळ्यांचं मत आम्ही आलो इथं सर जाऊन मिळून झालो नाही तर जरा 1 मिनिट थांबा. 2 मिनिटं काय सांगायला पाहिजे ऐकून घ्या आणि आम्हाला परिस्थिती नाही आहे. 28 तारखेला अजितदादांचा ऍक्सिडेंट 3 महिने सामान्य व्यक्तीचं घर घ्यायचं. तुम्ही वर्दी नाही वाचत आपण जाऊन तुमच्या मागं
दोघांपैकी कोणतं बसायची या चेअरवर? होय हो अहो माझ्या डोक्यावर लागलं अरे इथं बोलूच आहे का जरा साहेब तुमच्या तोंडात येते होते तुम्ही आता बाहेर जाऊन सगळं सगळं मसर केला काय करणार तेवढं सांगा आम्ही बाहेर जी तक्रार आहे ती तक्रार आम्ही घेत आहोत एफआर ना एक तास ऐकलंय शब्द पाहिजे शब्द पाहिजे अरे हळू संजय गायकवाड हे जे आमदार आहेत 2 दिवसापूर्वी प्रशांत हे जे कॉम्रेड आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि शिवाजी कोण होता हे जे 40 वर्षापूर्वी पुस्तक पानसरे साहेबांनी लिहिलं त्याचे जे आजचे प्रिंटिंग जर कुणी करत असेल तर ते प्रशांत त्या ठिकाणी करतात आणि प्रशांतला फोन करून अतिशय खालच्या लेवलला जाऊन संजय गायकवाड आमदार ते बोलले. बोलत असताना प्रशांत जे आहेत प्रशांतच्या पत्नीबद्दल आईबद्दल महिलांबद्दल अशा शब्दात त्या ठिकाणी उल्लेख केला की आपल्याला काहीही त्या बाबतीत म्हणजे तुमच्यासमोर तर मी तो शब्दसुद्धा घेऊ शकत नाही. आणि ते बोलत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा पण अवमान त्यांच्या त्या ऑडिओ क्लिपमध्ये झालेला आपण सगळ्यांनी बघितलं. महामानवांचा अपमान आपण कधीही त्या ठिकाणी सहन करणार नाही हे आपल्या सगळ्यांना तिथं माहिती. महाराष्ट्राचा कुठलाच व्यक्ती हा अपमान त्या ठिकाणी सहन करणार नाही. पानसरे साहेबांचं कार्य हे किती मोठं होतं अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि ज्या भूमीमध्ये आत्ता मी आहे म्हणजे कोल्हापूर या भूमीतल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांचं कार्य हे माहिती आहे. याच्यातच मग तो जे काय व्हिडिओ ऑडिओ आहे ती ऑडिओ झाल्यानंतर आणि ज्या पद्धतीने प्रशांतला म्हणजे प्रशांत म्हणजे सामान्य परिवारातला एक व्यक्ती भंगार विकून त्यांनी त्याचं शिक्षण केलं आहे. आपल्या बहिणींचं पण शिक्षण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांनी केला. लग्न बहिणींची त्या भंगार विकून जो पैसा आला त्यातून झाले म्हणजे सामान्य परिवारातला पत्र्याच्या शेडमध्ये राहणारा एक सामाजिक कार्यकर्ता याला धमकी दिली, त्याला घाबरवण्याचा प्रयत्न केला आणि ते झाल्यानंतर परत त्यांच्या कार्यकर्त्याली तुला बघतोच घरात घुसून तुला मारतो म्हणजे संजय गायकवाड तर बोललेच की पानसरे साहेबांचं जे काय केलं तसंच तुझं आम्ही करू अशी सुद्धा धमकी तिथं दिली. आणि त्या अनुषंगाने सर्व सामाजिक कार्यकर्ते मिळून काल पोलीस कार्यालयामध्ये गेले. FIR आमची घ्या अशी विनंती केली. यांच्या मातेली केली, पत्नीली केली, सामाजिक कार्यकर्त्यांनी केली, पानसरे परिवारातले सर्व जे लोक आहेत त्यांनी त्या ठिकाणी केली. पण दुर्दैव असं काल ती FIR झाली नाही. मग आज सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही सर्वजण इथं आलो पोलीस स्टेशनला. यांच्याबरोबर आल्यानंतर पोलिसांना आम्ही विनंती केली. 1-1.5 तास विनंती केल्यानंतर आम्हाला असं कळतंय वरिष्ठांशी बोलल्यानंतर आणि मीडियाचा आणि इथं असणाऱ्या लोकांचा दबाव आणि महाराष्ट्रातलं सामान्य लोक जो काही पाठिंबा प्रशांतला विचाराला त्या ठिकाणी ते देत नाहीत त्या सर्व दबावाच्या खाली येऊन आता हे FIR हे पोलीस घेत आहेत. ज्या पद्धतीचा प्रशांतला पाहिजे त्याच पद्धतीचा FIR घेतला जाईल असं म्हणलं जातं. म्हणजे
अजितदादांच्या बाबतीत FIR साठी किती उशीर झाला, किती अडचणी आल्या हे मला आणि तुम्हाला सगळ्यांना तिथं माहिती आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री त्यांचा मृत्यूनंतर त्यांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्रात अनेक पोलीस स्टेशनला जाऊन सुद्धा FIR तिथं होत नाही. मग आम्हाला कर्नाटकात जावं लागलं. मग आता उपमुख्यमंत्र्यांच्याच FIRची अशी परिस्थिती असेल तर अशा सामान्य व्यक्तीची काय? मग असा दबाव आणून अशा सामान्य लोकांना जर दाबलं जात असेल तर उद्या जाऊन कुठलाही लेखक पुढे येणार नाही, सोशल मीडियावर कुणीही व्यक्त होणार नाही. कुणी एखादा कला क्षेत्रातला व्यक्ती आपल्या कवितेच्या माध्यमातून व्यक्त होत असेल तो सुद्धा तिथं पुढे येणार नाही. का? आपला FIRच घेतला जात नाही, आपला आवाजच दाबला जातो. त्यामुळे हा संदेश देणं हे योग्य नाही.